महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी पुरता बंदोबस्त केलाय। निलेश लंके तू किस झाड की पत्ती है रे असं म्हणत अजित पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांना टोलावलंय। अहिल्यानगर दक्षिणचे महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचार सभेत पारनेर येथे अजित पवार बोलत होते। यावेळी महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते। यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, मागच्या वेळेस निलेशला तिकीट देऊन चूक केली। अगोदर हा गरीब वाटला, नंतर समजलं कलेक्टरला ये कलेक्टर म्हणतो, पोलिसांचा बाप येतोय बोलतो। निलेश बेटा तू ज्या शाळेत शिकतो त्याचा मी हेडमास्टर आहे। तू आता आमदार नाही कॉमन मॅन झालाय। तुझा कंड कसा जिरवायचा हे मला चांगलं माहित आहे असे म्हणत अजित पवार यांनी निलेश लंके यांचा चांगला समाचार घेतलाय। तुमच्या प्रेमाखातर तुमच्या आग्रहाखातर मी उमेदवारी दिली। तुम्हाला वाटलं नव्हतं की बाबा नंतर असे दिवे लावेल आणि त्याला आपण निवडून आणला, प्रचंड मताने तुम्ही निवडून आणला। गडी दिसायला दिसतो बारका असा आमच्यासाठी आणि तो लय पोचलेला आहे, लय पोचलेला। त्यामध्ये मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो, सगळं काही करायचो। मला वाटायचं, मला एक दिवस घरी घेऊन गेला, किती साधं घर आहे, कसे माझे आई वडील आहे, कसा माझा प्रपंच आहे, अमुक तमुक सगळं मला त्यांनी दाखवलं। मलाही वाटलं की बाबा ठीक आहे काम करतोय, परंतु नंतर नंतर एक एक त्याची लक्षणं ज्यावेळेस कळायला लागली की त्याला उमेदवारी दिल्यानंतर आमदार झाल्यानंतर इकडं लोकांना दमदाटी करायची, कार्यकर्त्यांना। आता तिथं आपले जे काही उमेदवार आहेत सुजय विखे पाटील ते महायुतीचे उमेदवार आहेत, मग महाविकास आघाडीचे उमेदवार हे आपल्या म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांना जाहीर धमक्या देतात। त्याच्यानंतर निवडणुका होऊ द्या यांच्याकडे बघतो असं वारंवार कार्यकर्त्यांना धमकवतात। त्याच्यावर कधी काही कार्यकर्ते घाबरतात, अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात। अधिकाऱ्यांना वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, कुठे याच्या नादी लागा, जर आपली बदली झाली कुठं आपल्याला गडचिरोली दाखवलं तर आपलं सगळं दुःख चालू। त्याच्यावर त्या विचारांनी सहन केलं। अरे कलेक्टर लोकांना आज देखील आम्ही उपमुख्यमंत्री आहोत, आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट द्यायचा असतो। अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असतं, इतर पाट्या हे कलेक्टर इकडे पोलीस अधिकाऱ्यांना मी तुमचा बाप येतोय अशा प्रकारच्या धमक्या। अरे निलेश बेटा तू ज्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचा हेडमास्टर आहे। धमक्या दिल्या ना, तू धमक्या देऊन माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर तुझा पुढचा आमच्या ग्रामीण भागात म्हणतात कर्ण जिरवायचा, कर्ण असा कर्ण जिरवी की परत तुला सतत अजित पवारच डोळ्यासमोर। तू माझ्या नादी लागू नको। महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्याचा पुरता बंदोबस्त केलेला महाराष्ट्राने बघितला। अरे तू तर किस झाड की पत्ती आहे, फार शहाणपणा करू नको। मी जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे, परंतु जर तू आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लावला ना, बघून घेईल तुला काय कसा वाटतो। या पद्धतीनं मी अजिबात ते सहन करणार नाही। तुम्ही फक्त तुमचा तारतम्य ठेवा, कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका, कायदा हातामध्ये घेऊ नका। ब्युरो रिपोर्ट, राष्ट्र सह्याद्री न्यूज, पारनेर।